नमस्कार सर्वांना। आज आपण ताटामध्ये रांगोळी काढणार आहोत, पण ते पण पाण्यावरची रांगोळी। सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। एक ताट घेतलं आहे मी स्टीलचं। ही रांगोळी आपण शोसाठी ठेवू शकतो किंवा देवघरासमोरही ठेवू शकतो, म्हणजे रांगोळी उचलायचं टेन्शन नाही, डायरेक्ट ताट उचललं तरी चालते। एका ताटामध्ये मी पाणी घेतलं आहे। यावर हलक्या हाताने रांगोळी टॅप करायची। तर यावर आपण स्वस्तिक काढणार आहोत। ही रांगोळी दिसायलाही खूप सुंदर दिसते। त्यावर तुम्ही फुलांचं डेकोरेशनही करू शकता। आणि आता गणपतीमध्ये किंवा श्रावण महिन्यामध्ये तुम्ही ही रांगोळी काढली तर दिसायलाही खूप छान दिसते आणि सर्वांना आवडते। आपण स्वस्तिक काढले, आता त्याला बाजूने आपण फुलांचं डेकोरेशन करूया। अगदी हलक्या हाताने रांगोळी सोडायची। तुम्हाला आवडेल ती डिझाईन तुम्ही काढू शकता। आपण फुलं काढलेत, आता खाली त्याला पानांची डिझाईन काढूया। आपली पाण्यावरची रांगोळी तयार आहे। कशी वाटली ती नक्की कमेंटमध्ये सांगा। किती सुंदर दिसत आहे रांगोळी बघा।